संपूर्ण महायुती म्हणून अतिशय दर्यापूरमध्ये चांगल्या जल्लोषात हा आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेब आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे। त्याच्यानंतर एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार हे पूर्ण महायुतीचे संपूर्ण घटक इथं अतिशय जल्लोषात हा इथं साजरा केलेला आहे। महायुतीचे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहे, काय सांगू शकता जनतेला? महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाचा दिवस आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या या तिन्ही पक्षाच्या महायुतीमध्ये आज महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी हातात घेतलं आहे आणि त्यांना समर्थ साथ म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांची समर्थ साथ त्यांना लाभलेली आहे। आणि या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची समर्थ साथ या महाराष्ट्राला लाभलेली असल्यामुळे आता इथून पुढे 5 वर्ष महाराष्ट्र कधी मागे वळून पाहणार नाही। या तिघांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजित पवार या 3 महाराष्ट्राचे म्हणजे लाडक्या बहिणींचे हे जे 3 भाऊ आहेत यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामधील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता नुसतं त्यांच्या खात्यात पैसेच नाही तर त्यांना त्यांचं सक्षमीकरण कसं करता येईल, त्यांना बळकटीकरण कसं करता येईल, त्यांना रोजगार कसा प्राप्त होईल, या महाराष्ट्रातल्या युवकांना कसा रोजगार प्राप्त होईल, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खिशात कसा पैसा येईल या दृष्टीनं हे सरकार काम करणार आहे। आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्र्याची शपथ घेत असताना किंवा घेतल्यानंतर आता मोठ्या घोषणा ज्या शेतकऱ्यांसाठी असतील, महिलांसाठी असतील, तरुणांसाठी असतील, रोजगाराच्या संबंधामध्ये असतील, विकासाच्या संबंधामध्ये असतील, निश्चितपणे हे महाराष्ट्र राज्य आगामी 5 वर्षाच्या काळामध्ये विकासाच्या दृष्टीनं अग्रेसर राहील। नक्कीच आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आहेत, मुख्यमंत्री झालेल्या काय संदेश देऊ शकता जनतेला? आज खऱ्या अर्थानं एक प्रकारची दिवाळी साजरी होत आहे। महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज शपथ घेतली आहे। त्याचबरोबर त्यांना सोबतीला सन्माननीय एकनाथजी शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे व सन्माननीय अजितदादा यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। हे तिघं त्रिदेव या महाराष्ट्राला विकासाकडे निश्चित नेतील आणि या तिघांनाही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री माननीय अमित शहा यांचा भरपूर पाठबळ आणि आशीर्वाद या महाराष्ट्राला लाभणार आहेत। महाराष्ट्राची दशा आणि दिशा बदलण्याचं काम हे त्रिमूर्ती करणार आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। दादा काय सांगू शकता? आज देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शपथ काय सांगू शकता? महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आज स्थापन झालं। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी आज शपथ घेतली। देवेंद्रजी जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा विरोधकांनी 2019 मध्ये देवेंद्रजींनी विधान भवनामध्ये पुन्हा येईल ही जे एक घोषणा केली होती, त्या घोषणेनंतर विरोधकांनी फडणवीस साहेबांची टिंगल उडवली होती आणि पुन्हा येईल या वाक्यावर विरोधकांनी जणू काही एक काहूर माजवला होता आणि सतत होणारी टीका, त्या टीकेला उत्तर आज जे 2024 मध्ये मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, देवेंद्रजींनी शपथ घेतली, हे या विरोधकांच्या तोंडावर मारलेली खूप मोठी तापड आहे की जे टिंगल करत होते त्या टिंगलकांच्या तोंडावर खूप मोठी चपराक या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने आणि महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारतात यांची एक राजकीय चाणक्य म्हणून जे छाप पडली, जे विदर्भातील आमचे नेते लोकनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत जनता ताकदनं उभी राहिली आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी घवघवीत यश मिळवलं आणि सर्व जनतेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी फडणवीस हे एकमेव 5 वर्ष राज्य पूर्ण आपलं 5 वर्षाची जी सत्ता आहे हे पूर्णत्वास नेतील आणि विकास 100% करतील। या वचननाम्यामध्ये या जाहीरनाम्यामध्ये जे काही त्यांनी जाहीर केलं ते सर्वस्व 5 वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प त्यांचा आहे।
आणि एकनाथजी शिंदे अजितदादा हे त्यांच्यासोबत ताकदनं त्यांच्या पाठीशी उभे आहेत. नक्कीच त्यांनी महाराष्ट्र राज्याची शपथ घेतली आहे. काय जनतेला काय संधी देऊ शकता तुम्ही? खरं म्हणजे जनतेला काही संदेश द्यायची गरजच नाही, कारण हा सगळा जो सोहळा झाला, शपथविधी आपण ज्याला म्हणतो, तो खरं तर जनतेमुळे आणि लाडक्या बहिणीमुळे शक्य झालेला आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की जनतेचे वेगळे आभार किंवा काही मानले पाहिजे, कारण हा जो दिलेला गौरव आहे हा जनतेनेच दिलेला आहे. काय सांगू शकता? सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतच आहे. तर नुकतेच 2 दिवस अगोदर आम्ही सर्व महिला दर्यापूरच्या आणि अंजनगाव या विधानसभेच्या महिला आम्ही त्यांना शुभेच्छा देऊन आलो आहे आणि ताकदीनिशी सर्व महिला त्यांच्यासोबत आहे. सर्व बहिणीचा लाडका भाऊ हा देवा भाऊ आहे, त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे. म्हणजे बहिणीच्या पाठीमागे खंबीर एक भाऊ उभा आहे, एक नाही तर 3 भाऊ उभे आहेत. एकनाथजी शिंदे असो की अजितदादा पवार असो, हे तीनही त्रिमूर्ती मिळून आपल्या या महाराष्ट्राला 1 नंबरवर नेणार आहे. विकासाच्या गतीने झपाट्याने हा विकास अजून चांगल्या ताकदीने होणार आहे. मी सुद्धा देवेंद्रजींना खूप खूप शुभेच्छा